तुम्ही कल्पना करा काय केलं नाही त्या आईने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. त्या आईकडे पहा, जगातील आई तुम्हाला सोडेल, जगातील आई तुम्हाला टाकेल, कदाचित ते विसरून जातील, पण दावीद म्हणतो देव मला उचलून घे. सोडतील नाते गोते पाहुणे मित्र मंडळी रक्ताच्या असू द्या, सोडून देतील, पण बायबल सांगते प्रभू येशू तुम्हाला सोडणार नाही. बोला ख्रिस्त महाराज की. प्रभू येशू तुम्हाला सोडणार नाही. अब्रामाच्या पहिल्या सेकंड बायकोला ज्यावेळेस बाहेर काढून दिलं होतं, काय नाव होतं तिचं सांगा मला? आगार. आपल्या पोराला घेऊन बाहेर पडली होती. डोळ्याच्या समोर चित्र आणा आणि थोडी पार भाकर आणि थोडी पार पाण्याचं बाटली दिली असं तिच्याकडे. आजच्या भाषेत त्या काळात वेगळं, आजच्या काळात वेगळं. आणि जसे ज्ञानामध्ये तुम्ही आम्ही आलो, तिथं जीवन कथा तुम्ही आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहतो. भाकरही संपली आणि पाणीही. एक आई आपल्या मुलाला झाडाखाली वाळवंटात टाकू शकते. राजस्थान सारख्या भागामध्ये कट्टर उन्हामध्ये वाळवंटामध्ये तिच्या देखत तिचा मुलगा तडफडत होता, पाणी त्याला मिळालं नाही म्हणून. आणि ती म्हणती माझ्या मुलाचं मला तोंड मला पाहायचं नाही, कारण माझा मुलगा माझ्या डोळ्या देखत मरणार आहे. आईला विसर पडला आपल्या मुलाचा तिथं, ती त्याला मरण्यास टाकून देऊ शकते, पण देवाला काळजी आहे. देवाने त्याचा दूध पाठवला, तिथं पाण्याची सोय केली. तिचा मुलगा वाचला आणि ती पण वाचली वाळवंटामध्ये, आणि त्यांचं एक राष्ट्र तयार झालं. सोडेल आई, विसरेल आई, नाही विसरणार. आईवरती जर संकट आलं, आलंय का नाही? मोशेचा ज्यावेळेस जन्म झाला, डोळ्याच्या समोर चित्र आणा, फारोने ऑर्डर काढल्या आहे ना, जे लेकरं दिसतील त्यांचा काय करा? घात करा, नाश करा, त्यांना मारून टाका. एकाला पण जिवंत ठेवायचं नाही. आईला भीती वाटली आणि असं लिहिलेलं आहे, तिनं आपलं मुलगा सोडून दिलं. दिलंय का नाही?